महाराष्ट्राची सुरुवात महाराष्ट्राची मान अभिमानानं वर जाईल अशा बातमीनं समाजात एकीकडे जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना सोलापुरातल्या एका 9 वर्षाच्या लहानग्यानं सर्वधर्म समभावाचं अनोखं उदाहरण समाजासमोर घालून दिलंय। काय केलं या चिमुरड्यानं पाहूया त्याचा विशेष वृत्तांत। चौथ्या इयत्तेत शिकणारा सतीश घोडके नित्य नेमानं पूजा करतो। 9 वर्षांच्या सतीश बाबत हे काही विशेष नाही, मात्र त्याचं वैशिष्ट्य हे की मुस्लिम समाजातर्फे आयोजित अजान देण्याच्या स्पर्धेत त्यानं प्रथम क्रमांक पटकावलाय। सोलापुरातल्या सोशल असोसिएशन शाळा आणि जमियत उलेमा ए हिंद शाखेनं मशिदीत अजान देण्याची स्पर्धा भरवली होती। या स्पर्धेत मुस्लिम समाजातल्या 290 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या सर्वांमध्ये अव्वल ठरला तो सतीश घोडके। अजान देताना तो लावत असलेला सूर आणि सोबतच लय देण्याची त्याची पद्धत या सुरेल बळावर त्यानं प्रथम क्रमांक पटकावला। हमें खुशी की बात है कि इसमें हमारे क्या कहते हैं नॉन मुस्लिम भाइयों के बच्चों ने भी जो है इसमें बढ़ चढ़ करके हिस्सा लिया है और इसमें हम जो है उनको पहले से ही मुबारकबाद देते हैं। इससे एक सामाजिक सलोखा भी बाकी रहेगा। सोलापूर शहरापासून 10 किलोमीटरवरच्या होडगी गावात सतीश घोडके राहतो। याच गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तो शिकतो। मराठा हिंदू असलेल्या सतीशचा मुस्लिम समाजातही मित्र गोतावळा मोठा आहे। एक पोरगा पहिला म्हणलं होतं ते तिजावून मी म्हणलो सर हे केले सुनाव म्हणले, मग मी सुनावलो, 1 नंबर आलो। या स्पर्धेसाठी सतीशला पोस्ट मास्तर असलेल्या त्याच्या वडिलांचं विशेष पाठबळ लाभलं। टीचरने मला फोन केल्यावर मग त्यांनी विचारले, अजानची स्पर्धा आहे, तुमचं संमती आहे का नाही? मी म्हटलं स्पर्धा असल्यामुळे संमतीचं काय गरज नाही सर, म्हणलं स्पर्धा असल्यावर स्पर्धेमध्ये त्याने भाग घेऊ शकते म्हणलं तेवढ्यावर त्यांनी संमती हे केले। मग दुसऱ्या दिवशी अजानची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये 1 नंबर पटकावला। धर्म माणसाला जोडतो, सतीश घोडकेच्या कृतीतून हेच सिद्ध झालंय। म्हणूनच त्याची ही अजान बंधू भावाचा संदेश देणारी अशीच ठरली आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।